धर्मेंद्र चव्हाण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा। मुलीचे लग्न करताना आईवडिलांनी तिला विचारात घ्यावं। केवळ स्थळ चांगलं आहे, आपल्याला पसंत आहे, मुलगा नोकरी करतो आहे म्हणून लग्न लावणे, तिच्या इच्छेचा विचार करावा। आणि बऱ्याच वेळा तरुण मुली ही आपल्या तरुण वयामध्ये केवळ फॅशन म्हणून एखाद्या मुलावर प्रेम करतात, त्याच्यावर त्याचे प्रेम संबंध खूप जुळतात आणि त्यांना असं वाटतं की आपण त्याच्यावर विवाह करू, त्याच्यावर आपण सुखी राहू, समाधानी राहू। पण आईवडिलांनी विवाह करण्यापूर्वी मुलीला किमान विचारात घ्यावं की तुला याच्याशी लग्न करायचं आहे का, तुझ्या मनात दुसरा कोणी आहे का, हे विचारात घेतलं पाहिजे। असं नाही झालं तर त्या मुलीच्या संसाराचं वाटोळं होतं आणि आपल्या कुटुंबावर पण त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागतात। असा एक प्रसंग नाशिकमध्ये घडला आहे, मी स्वतः तो प्रसंग अनुभवलेला आहे। याच्यामध्ये जो काही मुलगा आणि मुलगी होती, युवक आणि युवती, हे आदिवासी समाजातील होते। त्यांचा विवाह झाला, तो दोन्ही पक्ष एकत्रित आले, वधूकडचे वराकडचे, आणि त्यांचा आदिवासी समाजाच्या चालीरीतीप्रमाणे विवाह झाला। विवाह झाल्यानंतर ती मुलगी 2 दिवस त्याच्या आईवडिलांकडे राहिली, नंतर तो पुण्याला नोकरीला होता, ती पुण्याला गेली। पुण्याला ती फक्त 2च दिवस राहिली, नंतर माहेरी पोचवायचं म्हणून तो तिला तिच्या आईवडिलांकडे नाशिकला घेऊन आला, माहेरी राहिला। पण दरम्यान आत्ताच 2 महिन्यापूर्वीच दरम्यान तिला फक्त येऊन 3च दिवस झाले होते विवाह होऊन, 3 दिवसानंतर ती ज्या वेळेला माहेरी आली तिथून ती पसार झाली, एका व्यक्तीबरोबर ती पसार झाली। तिच्या घरच्यांना माहीत होतं की आपल्या मुलीचं कोणाबरोबर प्रेम संबंध आहे, ती कोणाबरोबर पसार होऊ शकते, कोणाबरोबर पळून जाऊ शकते। पण त्यांनी शोधलं, पण ती सापडली ते त्यांना। मग त्यांनी तिच्या आईने नाशिकमध्ये पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली, मिसिंगची तक्रार दिली की माझी मुलगी मिस झालेली आहे, ती पळून गेली हे त्यांना माहीत होतं, पण तरी मिसिंगची तक्रार केली त्यांनी। आणि ती मुलगी त्यांच्या फोनवरून मोबाईलवरून वारंवार संपर्क होती, तो मुलगा पण संपर्कात होता, पण ते समोर येत नव्हते, म्हणून तिच्या आईने नाईलाजाने कंप्लेंट दिली मिसिंगची। पण त्या मुलाचं काय, तिच्या मुलाने त्याच्यावर विवाह केला, त्यावर फक्त ती 3च दिवस राहिली आणि एका मुलावर पसार होऊन गेली। बरं ते फिरली कुठे, पंढरपूर, कोल्हापूर, इकडे शिर्डी, अशी 5-6 ठिकाणी ती फिरत बसली आणि घरी आलीच नाही। मग काय करावं, शेवटी तो मुलगा सल्ला घ्यायला आला, मग त्याला सल्ला दिला की त्याची पण बायको पळून गेलेली आहे, व त्यांनी पण रितसर त्या मुलाविरुद्ध आणि त्या मुलीविरुद्ध, ज्याची ती पत्नी होती त्याच्यावर तक्रार दिला का हे पळून घेऊन पसार झाले आणि दोघांनी काही अनैतिक संबंध ठेवले, अशी तक्रार पोलीस स्टेशनला दिल्यानंतर त्याचे नंबर्स पण दिले होते। पोलिसांनी नंबर लावला, शोधला, मग त्याला ताबडतोब हजर राहायला सांगितलं, नाही तर गुन्हा दाखल होईल, तुला ते परिणाम भोगावे लागतं सांगितल्यानंतर तो तर काय आला नाही, पण त्यांनी त्या मुलीला घरी आणलं, मग पोलिसांपुढे प्रोड्यूस केलं। असं झालं की हे आदिवासी समाजाचे जे होते ना वधूवर, 2 जण तरुण तरुणी, त्यांचा विवाह जरी झाला होता तरी त्यांना हिंदू कायदा लागू पडत नाही। हिंदू जो कायदा आहे 1955चा, यातल्या तरतुदी जी आहेत फारकती संदर्भातल्या, हे आदिवासींना लागू पडत नाही, कारण आदिवासी हे कायद्यानुसार शेड्यूल ट्राईब्समध्ये येतात, ते हिंदूमध्ये बसत नाही। तर मग दोघांनी ठरवलं त्या युवक युवतींनी की आता आपल्याला बरोबर आणणं शक्य नाही। त्या मुलीने पण प्रामाणिकपणे सांगितलं का तू मला पसंत नाही आहे, माझ्या आईवडिलांनी बळजबरी लग्न लावून टाकलेलं आहे, मला फारकत देऊन मोकळं कर। मग ते आदिवासी समाजाच्या चाली रूढी परंपराप्रमाणे एक आम्ही फारकत लावून टाकली, त्याच्यामध्ये स्टॅम्प्सवर लिहून घेतलं का आज आमची फारकत झाली आहे, आमची एकमेकांशी काही संबंध नाही, पेपरला जाहिरात देऊन टाकली, दोघं वेगळे झाले। या सगळ्या प्रकारामध्ये दोन्ही घरच्यांना खूप मनस्ताप सहन करावा लागला। केवळ हे आदिवासी समाजातले होते म्हणून ती स्टॅम्प्सवर फारकत वगैरे होऊन जाते, पण अन्य जर ते हिंदू समाजातील असते तर त्यांना सगळ्या कायदेशीर प्रोसिजरमधून पूर्ण होऊन गेलं असते। काय हे कायदेशीर प्रोसिजर हिंदूंमध्ये, विवाह झाल्यापासून हिंदूंमध्ये 1 वर्षाच्या आत डायव्होर्स पिटिशन फाईल नाही करता येत, 1 वर्ष डायव्होर्स मॅरेज होऊन पूर्ण व्हावे लागतात, पुढे तुम्हाला वेगळं होऊन पण 1 वर्ष व्हावे लागतात, म्हणजे 2 वर्षाचा पिरियड जातो। आणि त्याच्यानंतर जर कोर्टाने तुम्ही संमतीचं फारकतीचं दाखल केलं पिटिशन, तरी पुन्हा 6 महिने थांबावं लागतं कुलिंग पिरियड, 2.5 वर्षाचा पिरियड आहे हिंदूंमध्ये, खूप अवघड प्रकार आहे। आता अलीकडे या 6 मंथ्स कुलिंग पिरियडसाठी सुप्रीम कोर्टाने तो पिरियड व्हेव होऊन मिळावा, माफ होऊन मिळावं, काही जजमेंट दिलेली आहे, पण तरी कोर्ट बऱ्याच वेळा ते पाळत नाही, कारण त्या कोर्टाला ती सोपवलेलं आहे की ते जजमेंट पाळायचं की नाही पाळायचं। पण हिंदूंमध्ये खूप अवघड प्रोसिजर आहे डायव्हर्सची, त्या मानाने आदिवासींमध्ये तशी नाही। त्यांच्या रूढी परंपराप्रमाणे लग्नही कधी होतात, फारकतही घेतली जाते, किती त्यांना लग्न करता येतात, त्याचा हा बेनिफिट्स मिळाला। पण या स्पेसिफिक प्रकारामध्ये त्या मुलीच्या आईवडिलांनी मुलीला विश्वासात घेतलं नाही, तिचं जर दुसऱ्याबरोबर प्रेम होतं त्याच्याबरोबर त्याला जाऊ द्यायचं होतं। ते ह्या प्रकारामुळे जो काही तिचा नवरा होता ज्याच्यावर तिनं लग्न केलं आदिवासी समाजाच्या, त्याची बायको 3 दिवसात निघून गेली, प्रचंड कुटुंबाला संताप झाला, तो बिचारा वैतागला, शेवटी पोलिसांनी फोन केल्यानंतर ते एकत्र आलं, मग तो मार्ग सुटला।
आपणही विचार करायला पाहिजे आपल्या मुलीला लग्न करण्यापूर्वी, आपल्या मुलाला लग्न करण्यापूर्वी कुणावर त्याचा प्रेम संबंध आहे का. मग ते जर असेल खरंच तर मग दुसऱ्या कोणाला अन्यसरी गळ्यामध्ये अटकून त्याचं नुकसान करण्यापेक्षा त्याच्या इच्छेने त्याला लग्न करू द्यावं. धन्यवाद. जी बायको नवऱ्याशी व्याभिचार करते, नवऱ्याचा अंत तळतळतो होती, त्याला अपराध्यासारखी वागणूक देते, अशा पापिनीला 28 नरकात जागा भेटणार नाही गड्या. 28 नरकात जागा भेटणार नाही. अजून तरी खेड्यापाड्यांमध्ये आमच्या महिला जेवढ्या पतीच्या आज्ञेत आहेत ना, तेवढ्या शहरांमधल्या बायका पतीच्या आज्ञेतच नाही. इकडे आज्ञा अहो नजरेच्या इशाऱ्यावर चालतात त्यांच्या सगळ्या गोष्टी. ते विचारतच नाही हे करू का ते करू का.